शरीरात रक्ताची कमतरता असणे म्हणजेच काय की HB पर्सेंटेज लेवल, आयर्न लेवल्स कमी होणे। बऱ्याचदा असं दिसून येतं की खूप प्रयत्न करून सुद्धा हे लेवल्स वाढत नाहीत। आयर्न सप्लिमेंट्स घ्यावे लागतात। सप्लिमेंट्स घेऊन सुद्धा जास्तीत जास्त 3 ते 4 महिने हे HB पर्सेंटेजचे लेवल्स टिकून राहतात, पण नंतर पुन्हा रक्ताची कमतरता जाणवायला लागते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की रक्त वाढीसाठी आणि ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रिपोर्ट्समध्ये HB लेवल्स कमी दिसले की सर्वात आधी रक्त वाढीसाठी सांगितलेले आहार पदार्थांचा भडीमार सुरू होऊन जातो। खजूर पण खाल्ले, ड्रायफ्रुट्सचे लाडू खाल्ले, वेगवेगळे ज्यूसेस पिले तरी सुद्धा काही दिवसांनी असं लक्षात येतं की पाहिजे त्या लेवलला HB पर्सेंटेज आलेलं नाही। तर ह्याच्या मागचं मुख्य कारण आहे बिघडलेली पचन संस्था। बऱ्याच जणांना जुनाट आम्ल पित्त, पोट साफ न होणे, वरच्यावर अजीर्ण होणे किंवा भूकच न लागणे, भुकेच्या वेळेला कडकडून भूक न लागणे असे सगळे लक्षणं दिसून येतात। तर हे का महत्त्वाचं आहे, कारण अशा वेळेला जरी तुम्ही पचायला जड असलेली किंवा रक्तवाढीसाठी चांगले असलेली काही पदार्थ खायला सुरुवात केले तर ते व्यवस्थित पचणार नाही आणि त्यामुळे त्यातले न्यूट्रिएंट्स व्यवस्थित ॲब्झॉर्ब होणार नाही। म्हणून पहिले 15 ते 20 दिवस तुम्हाला तुमचं पचनशक्ती व्यवस्थित करण्याकडे लक्ष द्यायचं आहे। त्यासाठी सुरुवातीला तुम्ही फक्त काळे मनुके, एक 8 ते 10 काळे मनुके रात्री भिजवून सकाळी एकतर ते चावून खाऊ शकता किंवा त्याचं सूप बनवून पिऊ शकता। ह्याने पोट साफ व्हायला मदत होते, पित्त कमी होतं आणि मुख्य म्हणजे व्यवस्थित भूक लागायला सुरुवात होते। इथे मनुकांसोबतच तुम्ही केसर घ्यायला सुरुवात करायची आहे, कारण केसर हे सद्य रक्तवृद्धिकर सांगितले, त्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते। तर 1 कप गाईच्या दुधामध्ये किंवा अगदी कोमट पाण्यामध्ये 1 ते 2 केसरचे काड्या घ्यायला सुरुवात करायची आहे। ह्यासोबतच सुरुवातीच्या काळात तरी तुमचा आहार हा हलका आणि सुपाच्य असा असावा, पण तो बॅलन्स्ड असला पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष द्या। तर बरेच जण ठराविक 3 ते 4 प्रकारचे भाज्याच खात असतात, तर असं न करता टप्प्याटप्प्याने हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या, वेगवेगळे प्रकारचे धान्य ह्यांचा वापर करायला सुरुवात करा। व्यवस्थित भूक लागायला लागली, व्यवस्थित पचायला लागलं की मग त्यातले न्यूट्रिएंट्स सुद्धा आता व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतील। रक्तवाढीसाठी जे विशिष्ट आहार पदार्थ सांगितलेले आहेत त्यांची एक लिस्ट बनवून मी इथे शेअर करते आहे, त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून ठेवू शकता। तर ह्यापासून तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता आणि हे किमान 1 ते 2 वर्षासाठी तुमचं हे रुटीन सुरू ठेवायचं आहे, कारण त्याने तुमच्या शरीराला ती सवय होईल आणि पाहिजे ते सगळे आवश्यक न्यूट्रिएंट्स सुद्धा शरीराला मिळेल। ह्यासोबतच तुम्हाला व्हिटॅमिन C रिच असलेले आहार पदार्थ खायचे आहेत, कारण त्याने आयर्न ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं। तर सर्वात पहिलं आणि चांगलं ऑप्शन म्हणजे आवळा, त्यानंतर डाळिंब, जेवणानंतर अर्धी ते 1 वाटी डाळिंब खायला हरकत नाही। आणि जेव्हा सीझन आहे तेव्हा चांगले संत्री आणि मोसंबी सुद्धा जेवणानंतर खायचे आहे। अगदी हे काहीच अवेलेबल नसेल तर घरात लिंबू असतं तर ते तुमच्या वरणावर किंवा भाजीवर लिंबू पिळून घ्यायचं। व्यायाम करणं किंवा सकाळच्या उन्हामध्ये व्यायाम करणं सुद्धा खूप फायद्याचं ठरतं। टाळायचं आहे तर खूप प्रमाणात खारट खाणे किंवा खूप प्रमाणात तिखट खाणे, मसालेदार पदार्थ खाणे टाळायचं आहे। आंबट पदार्थ टाळायचे आहेत। इथे आंबटचा अर्थ आहे लोणच्यासारखे आंबट पदार्थ किंवा सांबारमध्ये खूप प्रमाणात चिंच टाकून खाणे किंवा खूप आंबट ताक, आंबट दही ह्या प्रकारचे आंबट पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत। शक्यतो दिवसा झोपणे टाळा। आयुर्वेदामध्ये आहाराव्यतिरिक्त रक्त कमतरतेसाठी चिंता, शोक, भय, क्रोध हे सुद्धा कारण आहेत असं सांगितलेलं आहे। म्हणून कोणालाही क्रॉनिक स्ट्रेस असेल तर त्यांना HB लेवल्स कमी झालेले दिसू शकतात, तर त्यांनी व्यवस्थित काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते सुद्धा कळवा। धन्यवाद। सर्वे जनः सुखिनो भवन्तु।